नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी मतदान 12 मे 2026 ला होणार आहे। मतदान सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत होईल आणि त्याच दिवशी निकाल देखील जाहीर होईल। निवडणुकीत विविध प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत। भाजपाकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव उमेदवार आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोरे, बच्चू कडू उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी, तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत। विधान परिषदेसाठी या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे, कारण तिथे वेगवेगळ्या गटांचे आणि पक्षांचे उमेदवार असले तरी परिणाम कसा राहील हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे। यावेळी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत सामील झाले। बच्चू कडू यांची ओळख एक कडवट कार्यकर्ता आणि समाजातील गोरगरीब, दलित, शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी झटणाऱ्या नेत्याच्या रूपात आहे। एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांचं स्वागत करत म्हटलंय की बच्चू कडू यांचे कार्य समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय आहे। ते मूळचे शिवसैनिक आहेत आणि आज स्वगृही शिवसेनेत आल्यानं त्यांना हृदयापासून स्वागत करत आहोत। त्यांच्या विधान परिषदेत निवडणुकीसाठी आवश्यक 28 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 आमदार असल्यामुळे 2 उमेदवारांच्या निवडीचा मार्ग साफ झाला आहे। कडू यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला एक सामाजिक कार्यकर्त्याचा चेहरा मिळाला असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची सामाजिक बांधिलकी मजबूत होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी जिशान सिद्दीकी यांची उमेदवारी पक्षाने अधिकृतपणे जाहीर केली आहे। काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत विविध इच्छुक उमेदवारांवर सखोल चर्चा करण्यात आली। या बैठकीत अखेर जिशान सिद्दीकी यांच्या नावावर एकमत झाले। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिशान सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी सुनील तटकरे, छगन भुजबळ यांसारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। जिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीला पवार कुटुंबाच्या नेतृत्वाची संमती मिळाल्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एक काळा दगड समोर आला आहे, ज्यावरून सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांमध्ये वाद झाला। सरकारी वकील म्हणाले की या दगडाचा तपास आवश्यक आहे, तर आरोपीच्या वकिलाने त्यावर प्रश्न उपस्थित केला। तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की खरातने काही बडबड केली होती, ज्याचा तपास करणे गरजेचे आहे। कोर्टाने 8व्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी नाकारली आणि त्याला न्यायालयीन कोठडी दिली। 9व्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी एसआयटीने अर्ज केला आहे। या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे। मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढत आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मुंबईत तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते। यामुळे दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे नागरिकांना त्रास होत आहे आणि शहरातील सामान्य हालचालींवर याचा परिणाम होत आहे। मरीन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, सध्या कमी गर्दी दिसत आहे, कारण नागरिक उष्णतेपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत। या स्थितीचा सामना करण्यासाठी बीएमसीने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचनांचा समावेश करणारी मार्गदर्शिका जाहीर केली। विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नागरिकांना थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न येण्यासाठी खिडक्यांवर पडदे लावण्याचे, घरामध्ये राहण्याचे आणि बाहेर पडताना पुरेसे पाणी पिण्याचे सल्ले दिले आहेत। तसेच मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना वाहनात किंवा उन्हात एकटे सोडू नये आणि स्थानिक हवामानाचा अंदाज नियमित तपासावा, असं प्रशासनाने सुचवलं आहे। नवी मुंबईत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाशीगाव येथील नगरसेवक जनसंपर्क कार्यालयात नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत नवी मुंबईतील विविध भागांमध्ये वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली। उपमहापौर दशरथ भगत यांनी वीज वितरण क्षेत्रातील निष्काळजीपणा, नियोजनाचा अभाव आणि उष्णतेच्या हंगामात 12 ते 24 तासांपर्यंत होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले तसेच व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील आर्थिक नुकसानीकडे लक्ष वेधलं आहे।
स्टँडिंग कमिटीमध्ये 30 वर्षांकरता देण्यात येणाऱ्या प्रस्तावाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने विरोध केला असून हा प्रस्ताव आयुक्ताकडे घेऊन जायला पाहिजे होता. सभागृहात आणायची गरज नव्हती. आयुक्तांनी हा प्रस्ताव पाहिला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. महापौर फक्त रेंटवर बोलत आहेत. मुंबईकरांचं काय यावर काही बोलत नाहीत. महापालिका स्विमिंग पूलच्या देखभालीसाठी जसं टेंडर काढत त्याचप्रमाणे हॉस्पिटलसाठी पण काढलं पाहिजे. त्यांची मागणी आहे रेंटचा विचार न करता मुंबईकरांचा विचार केला पाहिजे. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी काँग्रेस नगरसेविका मेहर मोहसिन हैदर यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूयात. माझ्यासोबत काँग्रेसची नगरसेविका मेहर मोहसिन हैदर जी आहेत. मैम, आज जो मुद्दा था, क्या मुद्दा था और क्या कुछ कहेंगे आप उस बारे में? रेल में आज इन्होंने एक यूबी लाया था अर्जेंट बिजनेस पे। सबसे पहली बात तो इन्होंने यहाँ ब्लंडर किया कि उसको लेके जाना था स्टैंडिंग कमेटी में। स्टैंडिंग कमेटी में अलग इक्विपमेंट्स की बात कर रहे हैं और जो है अपना इम्प्रूवमेंट में लैंड की बात कर रहे हैं, दो अलग बात। इन्होंने डायरेक्ट लाया इम्प्रूवमेंट कमेटी में। हम आज पोल चाहते थे, पोल जो हमारा हक है, अगर 4 लोग भी हाथ ऊपर उठाए और पोल मांगे तो पोल देना पड़ता है, लेकिन इन्होंने जो है वो बात को एकदम निगलेक्ट करते हुए कुछ दूसरी कहानी। मेयर का कहना है कि पोल नहीं ले सकते, तो ठीक है, मेयर को इतनी नॉलेज नहीं होगी, एमएस का काम था उनको गाइड करना, ये एक हो गया। सेकेंडली ऐसा भी ये यूबी पास नहीं होता क्योंकि वो 54 थे, हम लोग 44 थे। 3/4 मेजोरिटी होनी चाहिए। ये जीत कर है सिंपल मेजोरिटी से, इनकी मेजोरिटी सिंपल है। अगर 100 है, अगर 25 लोग ने भी हाथ पोल मांगा, मतलब पोल में 25 आए तो ये ऐसे भी निगलेक्ट होगा, मतलब पास नहीं होगा। अब ये जो है यूबी से हमारा ऑब्जेक्शन नहीं था, हमारा ये इशू है कि आप जो है सिर्फ रेंट पे तवज्जो दे रहे, मुंबई कर की ज़रूरत पे नहीं। अब 30 साल के लिए आप दे रहे हो, आप जो है इसको पहला कमिश्नर के पास जाने चाहिए था, उसको हाउस में आने की ज़रूरत नहीं। 12 महीने के इस पे कमिश्नर ले सकते, उसको लेके कमिश्नर को देखने चाहिए था कि इनका क्या सिस्टम है, किस तरीके से ये चलाते, वो तो हुआ नहीं। अब जो है ये सिर्फ रेंट की बात कर रहे। मुंबई कर का क्या? मुंबई इज़ वन ऑफ द रिचेस्ट कॉरपोरेशन इन फुल एशिया। मुंबई का क्या? आप 30 साल के लिए देते हो। अब फॉर एग्जांपल आज एमआरआई 2,500 का है। जैसा जैसा वक्त जाते जाएंगे उसका रेट कम होते जाएगा, 1200, 800, 700, लेकिन ये 30 साल तक उतना ही पैसा लेगा। पैसे में कुछ कमी नहीं होने वाली है, बिल्कुल नहीं, वो ही रहने वाला। अब ये कौन लेता है? बड़ी बड़ी जो लोग हैं, बड़े बड़े लोग ही लेने वाले, इंडस्ट्रियलिस्ट और ये सब। अब इन्होंने अगर कुछ किया और हम इनके खिलाफ गए तो ये सीधे कोर्ट में जाते हैं। सॉलिसिटर इनके सब BSS हॉस्पिटल, उसको आप 30 साल के लीज पे दिए, 33% कोटा है गरीबों का जो वो नहीं देते। जब हम उनके खिलाफ गए तो सीधे कोर्ट में गए, तो यानी ये सिस्टम है। तो हमारी सिर्फ ये सिंपल मांग थी, भाड़े के बारे में ना सोचते हुए आप लोगों के बारे में सोचे। अब जैसा स्विमिंग पूल है जो कॉरपोरेशन खुद उसको चलाती, उसी तरीके से आप ये हॉस्पिटल को लो। आपको मेंटेनेंस वगैरह के लिए आप टेंडर डालिए ना। क्या हम एक हॉस्पिटल नहीं चला सकते? हम क्या कर रहे हैं? हम आप अपने दोस्तों के लिए मुंबई कर की कुर्बानी कर रहे हैं। तो हमारी सिर्फ ये मांग के लिए हमने पोल मांगा था। हम हर यूबी पे पोल मांगेंगे, हर यूबी पे पोल मांगेंगे। कहीं ना कहीं जो मुंबई की जो समस्या है उसको दूर लेके आज जो प्राइवेटिज्म का जो बात, प्राइवेटिज्म उसके तरफ महानगर, हाँ, ये एसपीपी के थ्रू जा रहे हो, वो भी वो किसको दे रहे? सिर्फ उनके फ्रेंड्स को। आप अगर इतने बड़े बड़े लोगों को देते हो, कल को कुछ इश्यू होता है, आप उनके खिलाफ फाइट भी नहीं कर सकते हो। वो खुद इतने बड़े बड़े सॉलिसिटर और ये खड़ा कर देंगे कोर्ट में और कॉर्पोरेशन उनके आगे झुक जाएगी। मैं आपको स्विमिंग पूल का एग्जाम्पल दे रही हूँ ना, कॉर्पोरेशन खुद चलाती है, मेंटेनेंस के लिए टेंडर कॉल होता है। आप वैसी हॉस्पिटल के लिए करिए ना। आज जो भी रेट में जो भी फिक्स हो रहा है, चाहे वो ब्लड टेस्ट हो, चाहे वो एक्सरे हो, कुछ भी हो, सिटी स्कैन हो, आज का जो रेट फिक्स है 30 साल तक वो वही लेने वाले। अब मैंने बताया मिल्लत डायलिसिस का ले रही है 850, ऊपर ले रहा है 1250, विदाउट टेंडर उन्होंने पीपी के तहत किसी को दे दिया, टेंडर भी नहीं किया है। तो आप ये क्यों करना चाहते हो? क्या आपका इशू है? आप मुंबई घर को बेच रहे हो अपने दोस्तों के लिए। मेरा ये कहना, रेंट के बारे में ना देखते हुए लोगों को क्या फायदा आप वो देखिए और खुद चलाइए ना उसको। कॉर्पोरेशन नहीं चला सकती है? क्यों नहीं चला सकती है? तो आज से जो है कांग्रेस और यूबीटी हम साथ में मिलके हर यूपी हर अर्जेंट बिजनेस पे पोल लेंगे। अब उसको सीधे डालिए एजेंडा में, 3 महीने के बाद आइए, उसके ऊपर डिस्कशन होगा। ये हमारा है। तर हे होते मेनन मोहसिनजी, त्यांनी आज चांगले मुद्दे मांडले आहेत. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.